मंडळी मला भी हास्य जत्रेला येऊ द्या की असं म्हणत एक नातेवाईक आलाय प्रसाद खांडेकरांकडे. चला बघूया त्यांना हास्य जत्रेत प्रवेश मिळतोय की नाही ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, विरोधाची डबलडेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. बरं बरं. हॅलो. हा बोला बोला बोला. हो 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 बोला ना. हो हो प्रसाद खांडेकरच बोलतोय. हो हा हास्य जत्रेमधला खांडेकर. हो हो बरोबर चष्मा असतो मला तोच तो. नाही ना बरोबर पॅन्ट वर करतो. बोला ना मुद्द्याचं बोला ना तुम्ही. मुद्द्याचं बोला ना. काय झालं कशाला फोन केलाय. अच्छा विषय. नाही 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 आम्हाला अलाउड नाहीये असे बाहेरचे विषय घ्यायला. नाही अहो तसं मान्य आहे आम्हाला सुचत नाहीये. बरोबर बोलताय. नाही पण आम्हाला असं बाहेरचे विषय घ्यायला अलाउड नाहीये. हो हो पाय उचल ना जरा. हात हात बाजूला काढ. सरक जरासा. काय सुपरमॅन आहे जाऊ आता असं उडत. काय करून ठेवलंय. सरक म्हणजे कसं सरकू. अरे पण कचरा काढायला नको का. सुट्टी असली ना की लोळत पडायचं एवढंच माहितीये तुला. पशा मी जात होतो बाहेर. रसिका तू थांबवून ठेवलंस मला. मी जात होतो. कोण काय तुझी अलकाताई की कोणतरी येते म्हणे घरी. हो 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 अलकाताई. ऐक ना त्यांचं ना काहीतरी काम आहे पशा तुझ्याकडे. काय म्हणताय ते ऐकून घे त्यांचं प्लीज. काम काय एक दिवस सुट्टीचा मिळालाय. यांचे नातेवाईक येणार त्यात पण. हे बघ तुझ्याच्याने झालं तर कर नाही तर सोडून दे. ऐकून घे. जोडी बघा आले वाटतं पशा पशा आल्या ते पशा. बघ ताई कोण कलईवाले आलेत. कोण आले. ताई काय अगं नाही विचारतेस काय ताई. ये ना ती भाऊजी या तुम्ही प्लीज. तुम्ही काढलात ना. या 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 काय बसा ना बसा बसा बसा. भाऊजी हा लगन मधला कचरा का करताय ते. हे काय करताय. काय करताय हे काय. अरे तुम्हाला कळलं नाही. आई शपथ मी असं कुठलंच कॅरेक्टर. आई शपथ नाही. काय करताय तुम्ही. तुम्ही करताय तरी हे मंद वाटतं. त्याने थांबवा. आणि मुळात का करताय स्लो मॅन. अहो मीच कधीतरी करतो. तुम्ही का करताय तो आता. नाही हे करायला सोपं जातं ना. नीट बोला नीट बोला नीट बोला. कसं आहे हे हास्य जत्रे तुमचं पात्र आहे ना ते बसून बोलू काय. हा करायला सोपं जातं. हो आमच्या गावामध्ये ना दरवर्षी यात्रा असते. तिथं फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होते का नाही. यावर्षी 10 लोकांनी भाग घेतली नव्हता. त्याच्यात 9 जण स्लो मॅन झाले होते. काय सांगताय. आई सांगू खोटं सांगतोय का. गम्मत सांगू त्यातला एक पण जिंकला नाही. अहो घरातनं स्लो निघाले. स्पर्धा संपेपर्यंत पोचलंच नाही कोणी. पण ना करायला मजा येते का नाही. स्लो मॅन नाही काय गो. नाही 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 बोलते जेडी. नाही नाही ना नुसतं स्लो मॅन नाही काय. हास्य जत्राच मजा देते. त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहे. रसिका काय झालं. चहा देऊ नको. फिनाल दे ना घशात जरा. असं आवाज म्हणजे एकदम हे आहे. नाही नाही आवाज म्हणजे 7-8 दिवस थोडासा त्रास होतो. सवय झाली की मग काही नाही. हल्ली तिचा असा आवाज ऐकला नाही ना मी बेचैन होतो. होय का नाही ग.
चुकल्यासारखं वाटतं त्यांना. ते सांगून टाक सगळं. काय काम काय काढलंय ही बोलली रसिका सांगते काहीतरी काम आहे आता हे सांगायला आलेलो आहे ते जा. यांना हास्य जत्रेत न्या. आ? न्या. या. नाही कसं आहे कुठली ताई अलका. अलकाताई काय आहे ऍक्च्युली आधी होतं अलाउड तसं पण कोविड नंतर जरा ते ऑडियन्सचा जो स्टँड होता प्रेक्षकांचा तो बंद केला त्यामुळे आता समोर बसायला प्रेक्षक नसतात. नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. प्रेक्षक म्हणून नाही काय हास्यरसिक प्रसादोकांच्या जागी अगं. न्या यांना. कॉमेडी करतात. चला मी इमॅजिन पण नाही करू शकत यार प्रसाद हो असं करतोय असं वाटेल ते नाही, न्या ना नाही, मला. प्रसाद दादा आहे बघा मला वाटतंय भाऊजींनंतर ताई पण थोडी थोडी प्यायला लागली आहे त्यांना समजव जरा हा असं ते कसे आहेत दादा प्रसाद दादा कसं काय जा सांग थांब त्यांना. ताई अगं काही काय बोलतेस तू काय बोलले? हे भाऊजी कसं काय प्रसादोकांच्या जागी बसणार काही का 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 काय नाही, काय हरकत आहे बसायला त्यांच्या जागेवर मी बसू शकतो. ते चांगलं करतात प्रसादोकांचं म्हणजे काम. तर करतात ना काय तर सगळं बोलतात तिकडे मला सगळं येतं. हो? हो. बोलता काय आहे करून दाखवा ना. मग काय मला काय असं काय ना. खूप प्रेमाने निरखून बघतात ना हे बारकावे माणसात टॅलेंट खूप आहे पण कोप नाही कोप नाही, भेटला. स्कोप नाही वा मिळाला छान छान. झाले प्रसादोक झाले नाही अजून आहे. अजून हा एवढाच नाही एवढंच अजून आहे. सगळं आहे ना. अजून आहे का टॅलेंट आहे. टॅलेंट सगळं आहे. हे काय करताय सेफ्टी पण असते ना त्यांच्या बरोबर. अहो कोणी सांगितलं शेंगदाणा असलं चपटी असतं ना. काय कसलं अहो गप बसा नाही अफवा पसरवता ही काही काय आणि मुळात शेंगदाणे खाल्ले म्हणजे हास्यरसिक म्हणता येत नाही. हा तेवढंच नाही सगळं येतं मला. चांगलं येतं त्यांना. बसून इथं येतात नाही कलाकारांना शिमिटी मारायची पण मला मारता येते. हो आणि तिथं जातात असं खाली बघतात कायसा आणि असं वाचून बोलतात तर सगळं येतं मला. एक मिनिट वाचून बोलतात म्हणजे एक कमेंट नाही काय देतात ते वाचून देतात ना. कोणी सांगितलं तुम्हाला कुणी म्हणजे वाचून बोलतं ते कोणी सांगितलं उत्स्फूर्तपणे बोलतो दादा ए, तिला बोललो होतं ना त्यांना सुचूच शकत नाही उत्स्फूर्त असतात सगळं. अहो सुचत म्हणजेच उत्स्फूर्त बोलतात. असं प्रसाद तो सरांनी एवढा सगळं सुचत हा काय प्रश्न आहे म्हणजे नाही तर बिजी असतात ना त्याच्यामुळे एवढा वेळ आहे त्यांना सुचायला असं. भाऊजी नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. समजूया मी ना. सांगते. वा छान. भाऊजी बस भाऊजी एवढे वायबर नका हो. हायपर नका हो म्हणायचंय तुम्ही बसा. हे बघा भाऊजी कसं आहे ना ते प्रसादोक सर आहेत ना ते बिझी असतात पण ते स्किट बघतात आणि त्यांना त्या वेळी जे जे सुचतं ना स्पॉन्टेनियसली ते बोलतात ते असं लिहून वगैरे नाही देत त्यांना. ऐका ना तुम्ही मला बसवा त्यांच्या ठिकाणी मला सगळं येतं वहिनी सांगा त्यांना देवा शपथ म्हणजे मला तुम्ही ठेवलं नाही फायर म्हणजे ना असा स्पायसी होईल तुमच्या कमेंट सगळे हॉट होतील का ना ह्या. आणि खरं सांगू आम्हाला माहिती आहे म्हणून ना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं पण ते बोलू शकत नाही. काय बोलू शकत मला काय माहिती दिसतं? ते जे बोलायचंय ना ते डोळ्यात दिसतं त्यांच्या पण ते बोलू शकत नाही. अहो पण काय म्हणजे त्या कमेंट असतात त्या पण मी बोलू शकतो मी कसा तिथं बसलो ना मी बरोबर बोलून कलाकारांना ते कसे म्हणतात वा छान. मी काय बोला माहितीये काय स्किट बघितल्यावर वा घाण. मला समजव तोंडात समजव नाही समजाव काय जर स्किट बरोबर झाले संधकवी नाही काय बरोबर तुला कळतंय का ते हास्यरसिक आम्हाला संकवला बसतात तिथे प्रोत्साहन द्यायला बसतात तिथे आम्हाला इथे बोलता वाय तुम्ही नाही एक काम ह्यांनी आपलं काहीतरी ऐकतो म्हणून बोलत चाललंय भाऊजी बस वायबर हो नका अहो, कसलं वायबर तुम्ही बसा तिथे हो, अरे, आवाज आपले घेऊन आले तिकडे कुठला तरी टॅलेंट आहे पण खूप नाही. बरं भाऊजी ठीक आहे ते ना मी काय म्हणते त्यांच्या मी करते ना सई तामणकरच्या जागी मग मला द्या सोपं आहे काय नाही. माझी काही गडबड झाली ती ही सांभाळून घेईन. मूर्ख
मूर्ख आहेत, समजव यांना, समजव जरा. मी बोलते ऐका ना माझं, मला द्या ना सईच्या, मी चांगलं करेन. पण सईच्या जागी का बसायचंय? कारण मला पण माकड चावलाय ना. मला हास्यरसिक बनायला हा काय क्रायटेरिया आहे? काय काय हा? मला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते, कळलं? मग सोनाली कुलकर्णी येतात ना सईच्या बदली, त्या चालेल केली तरी त्यांचं पण मला येतं करता. मला वेगवेगळे आवाज पण काढता येतात. मी सोनाली कुलकर्णी करू? अरे करू काय, करून दाखव त्यांना, त्यांना कळणार आहे काय? दाखव मग. समीर अप्रतिम रे. कोण आहेस तू, काय असतोस? मला आवडेल हा तुझी शिष्या व्हायला. मी येईन तुझ्या शिकवणीत, उडत उडत येईन. काय करू रे मी तुमचं, खरंच. येता का नाही मला? आवाज बदलू शकते मी. इतकं सोपं वाटलं तुम्हाला? नाही आहे काय? तर आवाज बदलला म्हणजे सोनाली कुलकर्णी बनता येत नाही. त्यासाठी मध्ये मध्ये उकडीचे मोदक वाटावे लागतात. प्रसाद नको, आज बघ काहीच नाही मिळालं. नको, आय एम सॉरी, आज नको. आय एम सॉरी. मी ह्यांच्यामुळे काहीतरी बोलायला लागलो. नाही हे नको, प्लीज बंद करा, थांबवा. मी देते उकडीचे मोदक. नको, थांबवा. मी काय म्हणतो, ऐका ना, त्याच्यापेक्षा एक काम करा, तिकडे आम्हाला हास्यरसिक नको. नको. मग प्राजक्तच्या मालाच्या ठिकाणी मला घेऊन बसवा ना. हे काय काय चालू केलंय भाऊजी सकाळी? बसा हो. काही नाही, काय मी गावाकडे स्त्री पार्टी रंगवतो, मला जमल तर सगळं. काय ते करायला काय आहे? बोलताय काय? करून दाखवा प्राजक्त. ते करून दाखवते का? हा. तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मला येत सगळं. प्राजक्ता माळी केला की अल्लू अर्जुन केला? हा, तुला आहे काय हा? मग हिला पण चांगलं येतं. मला पण येतं प्राजक्त माली. सोपं आहे, मी करते सगळं. काय सोपं आहे? ती आमची एकमेव अँकर आहे जी टेलिप्रॉम्प्टर न बघता सगळं पाठ करून बोलते. हिला पण येतं सगळं न पाठ करता. सांगून दाखव काय ते बोलून. मला पण येतं, बोलू काय? बोलून दाखवत. मनोरंजनाच्या होलीमध्ये विनोद घालायला आली तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. न त्या होलीमध्ये जलून खाक व्हायला तयार आहेत हे सगळे रती महारथी. आणि या विनोदवीरांना खालून वरून कौतुकाचं तूप लावायला तयार आहेत हे दर्दी हास्यरसिक. हे काय 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 कोणी लिहिलंय? हे मी लिहिली नाही. छान लिहिलंय ना. काय लिहिलं? काय लिहिलंय? खालून वरून तूप लावायला हे तयार आहे. हे काय लिहिलंय? अरे. हा? हा काय वाईट आहे काय? मग तुमच्या नवीन सीझन साठी सुद्धा मी लिहून ठेवलेत लिंक. दुसरं लिहलंय ते दाखवते. बोलून दाखव, ते दाखवते. बोलून दाखव. मनोरंजनाच्या उन्हाळ्यात विनोदाचं घामोलं घेऊन आले तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. न या विनोदाच्या घामोल्यांना खांजवायला तयार आहेत हे हास्य रती महारथी. आणि या विनोदाच्या घामोल्यांना कौतुकाचा आमसूल चोलायला तयार आहेत हे हास्यरसिक. मी पाया पडतो तुमच्या, थांबवा आहे. आता हे पण नाही. गप्प बसा. कायच नाही. पासून लावलंय आपला सई तामणकर बनायचंय, प्रसाद ओक उद्या बोला मोठं गोस्वामी बनायचंय. नाही नको. काय म्हणालो आता? काही नाही. अरे का म्हणजे? काय गोस्वामीनी मोठे तर दिसतात कुठं? आम्हाला दिसायचं लोकांना. हे नको. तर नुसतं ऐकायला येतात, दिसतात थोडी. आम्हाला असणारे नाही दिसणारे बनायचे. नाही, तुम्हाला दिसायचंय. हा दिसायचं आम्हाला. मागचं नको, म्हणजे दिसणार हा, पाहिजे. दिसायचं. हा, आम्हाला ठीक आहे, आहेत 2 जण आहेत, त्यांच्या बदले आपण तुम्हाला हा, कोण पण असू दे, आम्हाला काय चालेल कोणी ना? जागा भरून आम्हाला दिसायचं. कोण आहेत भाऊजी? पहिला प्रभाकर मोरे आहे. सोपं आहे करायला. हातावर लिहून आणायचं नाही ते वाचायचं. हा? आणि दुसरी काय नम्रता संभेराव. हा? फक्त आवाज बदलायचं, थोडस कॅरिकेचर केलं की झालं. येतं त्या दोघांना काढतो, तुम्ही दोघं या. नको बाई, ती चांगली नाही, talented आहे. काढायचंय तिला. पोटावर पाय धर. आळ बघतोय. आम्ही जातो. ये ना, हे. त्या दोघांना काढतो. हॅलो. माणूस आहे. बाई, माझी इच्छा. परफॉर्मन्स मला आवडलाच आहे, पण मला हेही खूप आवडलं. इथून पुढे असंच करणार मी. मजा आली. धमाकेदार परफॉर्मन्स आणि कॉन्सेप्ट सुद्धा. येस प्रसाद दा. प्रभाकर ये. खरंच ये. अरे खरंच. तर मग मी येतो. बहारदार. मज्जा आली, खूप मजा आली. ते चपटीचं एडिट करता येईल का?
वा वा बहारदार. वेगळा वेगळा प्रकार होता पण मजा आली, खूप मजा आली. थँक्यू दादा, थँक्यू. सोनाली ताई. फार गोड वाटलं. प्रभाकर फार छान, विलक्षण. म्हणजे प्रसादच्या खुर्चीवर बसायचं धाडस, प्राजक्ताची नक्कल करण्याचं धाडस, काय म्हणजे फक्त तूच करू शकतोस, तूच तो. फार छान. मग तो जो आवाज होता त्यातून एकदम सोनाली बनलं ते मला जोरदार आवडलं. कुठून कुठे. फार गोड. थँक्यू ताई. व्हेरी नाईस. वा 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 वा.